हाय, हॅलो, नमस्कार. आज सकाळी-सकाळी तर मला 6लाच उठावं लागलं. इकडे अंघोळ वगैरे केली आणि हेअर वॉश केलं आणि माझं पूर्ण पूजेचं साहित्य काढून घेतलं. कारण आजपासून माझा 5 सोमवारचा व्रत आहे. त्यामुळे मी इकडे पूर्ण पूजेचं काढलं आणि मंदिरमध्ये जाऊन आली आणि तिकडला शूट काही मी घेतलाच नाही. कारण मी मोबाईल पण नव्हता नेला आणि मला पूजा थोडी शांततेत करायची होती त्यामुळे. मंदिरमधून पूजा वगैरे करून आली आणि इकडे मी बनाना शेक बनवायला घेतला. आता मला बनाना फारसा खायला तर आवडत नाही, पण शेक बनवल्यानंतर तो आवडतो. नंतर मी राहिलेली माझी कामं आवरत होती तोपर्यंत याला याच्या आजीनी अंघोळ करून दिली. हा अंघोळ तर सर्वांना करू देतो, मात्र तयारी करायला याचे खूप नाटकं असतात. याच्यामागे धावपळ करूनच आम्हाला याची तयारी करावी लागतात. इकडे आईने याची तयारी करून दिली आणि नंतर मी माझा फराळ करायला घेतला आणि या व्रतामध्ये मी मिठाचं खात नाही, त्यामुळे आईने इकडे मला साबुदाण्याची खीर बनवून दिली होती. थोडा वेळ आराम करून मी सायंकाळचा स्वयंपाक लवकरच बनवायला घेतला. इकडे मी स्वयंपाकात बिझी होती तोपर्यंत माझ्या मुलाने घरात पूर्ण राडा करून टाकला आणि आता तो राडा आवरायला बोलली तर आम्हाला लगेच झोपी पण येत होती. इकडे आईने मेथी तांदळाचे बोंड पण बनवायला घेतले. कारण आज माझा व्रत असल्यामुळे मला काल बनवलेले बोंड काही आज खाता येणार नव्हते. त्यामुळे आईने इकडे फ्रीजमध्ये कालचं मिश्रण ठेवलं तर त्याचे इकडे मस्त बोंड बनवून घेतले आणि हे बोंड खरंच एक नंबर लागतात. जेवण करून मस्त बाहेर फिरायला गेलो आणि घरी येता-येता आईस्क्रीम घेऊन आलो आणि मस्त आईस्क्रीम खाऊन संपवला आम्ही आजचा दिवस. तोपर्यंत भेटू उद्याच्या न्यू ब्लॉगमध्ये. फॉलो करायला विसरू नका. बाय.